मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले। विमानतळावरून ते थेट गुरुद्वारा दर्शनासाठी रवाना झाले। गुरुद्वारा दर्शनानंतर मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, खासदार भागवत कराड तसेच खासदार अजित गोपचडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की देशातील संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादूर यांनी सर्वोच्च बलिदान दिले। त्यांच्या बलिदान दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। नांदेड ही गुरु गोविंद सिंग यांची पवित्र भूमी असून त्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि गुरु गोविंद सिंग यांचे दर्शन घेण्यासाठी आपण नांदेडला आलो असल्याचे त्यांनी नमूद केले। श्रीराम मोटरगे, MCN न्यूज, नांदेड। गुरु तेग बहादूरजी यांचा 300वा शहीदी समागम समारोह चाललाय। आपल्याला माहिती आहे की या देशातली संस्कृती वाचवण्याकरता आणि धर्म वाचवण्याकरता त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या 300व्या या बलिदान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण मोठा कार्यक्रम घेतलाय। नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे। ही शीख पंथाकरता एक अत्यंत पवित्र स्थळ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं आणि म्हणून अतिशय मोठा समागम आणि मोठी संगत आज या ठिकाणी आहे। त्या संगतमध्ये सहभागी होण्याकरता आणि श्री गुरु ग्रंथ साहिब यांचं दर्शन घेण्याकरता मी आलेलो आहे।